कर्णधार त्वरित या. 5 संघ आलेले आहेत ऑलरेडी आम्हाला आधीच उशीर झाला आहे. तर 5 संघ आले. 5 संघांमधून एक संघाला बाय देण्यात येईल आणि यानंतर ज्या संघाला बाय मिळेल त्याला नंतर कंपल्सरी खेळावंच लागेल. त्यामुळे एकाला एकदाच बाय मिळेल हे लक्षात ठेवा. 5 सामने आता बाकी आहेत. अक्षरा आरुष हा संघ इथे आलेला आहे. त्यांचे कर्णधार आलेले आहेत. पंचाळ्याला तुम्ही पाहू शकतात. वसिक 11चे कर्णधार पाहू शकता. त्याचप्रमाणे श्री समर्थ निगडी देऊळवाडी या संघाचे कर्णधार पाहू शकता. सुतार 11 विरार या संघाचे आणि त्याचप्रमाणे आता आले त्याचे बजरंग मळई. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे ते ए म्हणजे त्यांचा पहिला सामना होईल. बी बी लिहिलंय त्यांचा दुसरा सामना होईल आणि बाय लिहिलंय त्याला थेट क्वार्टर फायनल खेळायला लागतील. 5 कर्णधारांनी 5 चिठ्ठ्या उचला. 5 कर्णधारांनी 5 चिठ्ठ्या उचला. प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचला आणि दाखवा आम्हाला तुम्हाला काय आले. पहिले चिठ्ठी कोणी ओपन केले दाखवा. ए कोणला आला ए आणि बाय कोणला आला. बाय कोणला आले बाय बाय कोणला आले बाय बाय मिळाली. बाय कोणला मिळाले. सुतार 11 विलार या संघाला बाय मिळाले. तर तुम्हाला पुढील सामना कंपल्सरी खेळावा लागेल. तर आता सामना होईल ए ए. तर पहिला सामना कोणाचा. पहिला आरुष आणि याचं सेम आहे. आता हे सगळे सेम. हाय स्कोरला पण बोलेल ते हाय स्कोर पण. तर नाणेफेकीसाठी मी आता आमंत्रित करतो वसिक 11 नाटा सुतारवाडी या संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे अक्षरा आरुष या संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी त्वरित करा आणि सामना असेल तो 3 षटकांचा. आता जरा फास्ट खेळा मित्रांनो. 4:15 झालेत. 3 षटकांचा सामना तुम्हाला 10 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करावे लागतील. सामना असेल तो वसिक 11 सुतारवाडी विपक्ष टीम असेल ती अक्षरा आरुष. कॉल केलाय तो हेड आणि आलाय सुद्धा हेड. तर नाणेफेकी जिंकली ती सुतारवाडी या संघाने. तर सुतारवाडी संघाला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्र. आता ऑलरेडी आम्हाला आता खूप उशीर झालाय. 5 सामने कव्हर करायचे. 4:15 होऊन गेलेत. ऑलरेडी उशीर झाला मित्र. आता प्लीज फिल्डिंग लावून घे लवकर. जास्ती नको. तू कर्णधार आहे. संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तीन षटकांचा सामना असेल. त्वरित क्षेत्ररक्षण लावा आणि पंचांना थोडी घाई करा आता. कारण 5 सामने खेळवायचे आहेत. मेगा फायनल सुद्धा आम्हाला आज कव्हर करायचे. वसिक 11 नाटा सुतारवाडी या संघाने नाणेफेकी जिंकली आणि नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर मी विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रा. बराच उशीर झाला आता.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पंचांनी देखील आपला ताबा घ्यावा. खेळपट्टीकडे रवाना पंचांनी. वसिक 11 नटा सुतारवाडी संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण सुद्धा सज्ज केले. तरी पंचांना विनंती करतो आणि अक्षरा आरुष या संघाला विनंती तुमचे बॅटर लवकरात लवकर पाठवावे. यश पांचाळ. हॅलो बोलो ना. हाँ क्या हो गया? हाँ वो अभी हाँ हो जाएगा. अब बैंक से अब तो कुछ इशू नहीं है ना. ठीक है. गोलंदाज मित्रांनो, एक 12वा खेळाडू पाठवा ना प्रतिनिधी. गोलंदाज कोण आहे? विक्रम. विक्रम त्या विक्रम गोलंदाजीच्या मार्कवर असतील. स्ट्राईक लाईन असतील ते यश पांचाळ हार्ड हिटर फलंदाज. बेस्ट ऑलराऊंडर चोलेगाव संघातून ग्रामीण क्रिकेट खेळताना बरेचसे सामन्यांमध्ये चांगलं कामगिरी केली या खेळाडूने आणि या सामन्यात देखील त्यांना आता ही कामगिरी करावी लागेल कारण दुसऱ्या फेरीमध्ये पात्र ठरलेत ते अक्षरा आरुष संघ आणि त्यांना फाईट करेन तो वसिक 11 नाटा सुतारवाडी संघात. दोन संघांमध्ये ही बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ तेवढ्याच ताकदीचे तेवढेच ताकदवार संघ आता तुम्हाला एकमेकांच्या समोर दिसतील कारण दोन्ही संघाने एक एक सामने जिंकून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलेत. तर चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकता. लेट्स प्ले गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू टाकलाय. यश पांचाळ यांचा इरादा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू खेचावा पण बॅटवर नीटसा आला नाही. नॉन स्ट्रायकर आहेत ते कुणाल आणि गोलंदाज विक्रम. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. एक षटक पॉवर प्लेचा आहे. 3 षटकांची लढत असेल. दोन्ही संघांना ही विनंती आणि सूचना देखील आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. यावेळी स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईन सीमारेषा पार. दुसऱ्या टप्प्यामध्ये सीमारेषा पार. चौकार. 2 टप्प्याच्या साह्याने चेंडू पाठवला तो सीमारेषा पार. यश यांनी पहिला चेंडू निर्धाव टाकला आणि त्यानंतर यश यांनी पलटवार केलाय कारण त्यांना माहिती आहे 3 षटकांचा सामना जास्तीत जास्त धावा मला कराव्या लागतील. संघाचे मेन प्लेयर आहेत ते तारणारे आहेत बॅकबोन आहेत. पाठीचा कणा आहे संघाचा. और ते चेंडू येता फटका फसला. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. 5 ते 10 पावलं मागे आले. एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि 5 ते 10 पावलं मागे येत एक सुरेख असा झेल पकडलाय फलंदाजाने. गोलंदाज क्षेत्ररक्षकाने सुनील यांनी समीर यांनी काय झेल पकडलाय. समीर यांनी खूप सुरेख असा झेल पकडलाय. सामना चालू व्हायच्या आधी जे काही ऑब्जेक्शन असतं ते तुम्ही आधी घ्यायला हवे होते. कॅच पकडल्यानंतर कुठलाही वादविवाद नाही.
केले त्यामुळे आयोजकाकडून तुम्हाला 2-2 धावांची पेनल्टी देण्यात येते आणि या धावा आम्ही पहिलं षटक संपल्यानंतर त्या ऍड करू. 4 धावा अनिकेत आम्हाला माहिती देतात की दोन्ही खेळाडूंनी जीन्स परिधान केली त्यामुळे त्यांना 2-2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. तुम्हाला ट्रॅक शूज आणि टी शर्ट कंपल्सरी अनिवार्य राहील या स्पर्धेमध्ये. समोरच्या दिशेने खेचत होता नवीन बॅटर मैदानामध्ये गेले अनिकेत. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता पण चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. यश पांचाळ सारखा एक मजबूत फलंदाज आक्रमक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. तुमच्यामध्ये धाडस असावं लागतं. समोर कोण आहे या गोष्टीचा विचार न करता आपल्याला काय करायचंय हे दाखवायचं असतं. स्लोअर पद्धत चेंडू हाताळला यावेळी उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंच इशारा करतील तो स्वेर आणि वाईटच्या स्वरूपात अवांतर धावसंख्येत भर पडली आणि संघाच्या धावसंख्येत सुद्धा भर पडली. धावसंख्या झाली ते तब्बल 9-5 झाले. ते 4 धावा आम्ही षटक संपल्यानंतर ऍड करू. माफी असावी. धावा झाल्यात ते आता 5. 4 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि यावेळी मागच्या धावाला तुम्ही पाहिला उजवी यष्टी सोडून चेंडू गेला तर यावेळी डावी यष्टी सोडून गेला चेंडू. अवांतर धावसंख्या बॅक टू बॅक 2 चेंडू तुम्ही पाहू शकता. स्वेर टाकले स्वेर मारा केला. चांगली गोलंदाजी हाताळत होते. यावेळी असे चेंडू टाकायची गरज आहे का कारण तुम्ही एवढे चांगले गोलंदाज आहात. मोठ्या फलंदाजाला तुम्ही बाद केले आणि त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी करता तर तुमच्या हातावरचा कंट्रोल तुमचा ताबा सुटलेला दिसतोय. आता यावेळी अपेश केला पंच केला वॅकंट एरिया चॉईस केला आणि चेंडू धाडला येतो सीमारेषा पार चौकार. अपेश केला पंच केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषा पार चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. आता झाली ती 9-10 झाले. 10 धावसंख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. आतापर्यंत 10 धावा झाल्या. 3 षटकांचा सामना असेल. ही दोन्ही संघांना माहिती आम्ही आतापर्यंत देत आहोत. नाणेफेकी केली तेव्हा सुद्धा आम्ही सांगितले की 3-3 षटकांचे सामने असतील. सामने आम्हाला 4 षटकांचे करायचे होते. तुम्ही वेळेवर उपस्थित राहिले नाही त्यामुळे षटक कमी करण्यात आले आणि यावेळी पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी स्वेर चेंडूचा मारा. धावसंख्या आता 11 झाली. धावसंख्या झाली ती 11. तुमच्या 4 धावा आम्ही षटक संपल्यानंतर ऍड करू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आम्ही ऍड करू. ती 4 धावांची पेनल्टी आहे पण तत्पूर्वी 1 चेंडू शिल्लक आहे. धावा आतापर्यंत 11 झाल्यात. नंतर पुन्हा एकदा आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये जॉईंट झालो आणि शॉर्ट पिच चेंडू होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. पूल करायचा होता. पूल अनसक्सेसफुल झाला आणि मिड ऑफच्या दिशेने सोप्पा झेल पकडलाय तो क्षेत्ररक्षकाने आणि गडी बाद झालाय तो या सामन्यातील दुसरा आणि धावा झाल्यात त्या 11 आणि पेनल्टीच्या स्वरूपात आम्ही 4 धावा ऍड करू म्हणजे टोटल पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 15. 2 गडीच्या मोबदल्यात आणि आता बॅटर मैदानामध्ये जातील ते परेश सुरेख गोलंदाजी केली. मागच्या सामन्यातील हिरो सुद्धा ठरले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा परेश यांच्या नावावर राहिला. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात परेश. बॅट्समॅन आता स्ट्राईक एंडला ते कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील ते परेश आणि गोलंदाज असतील ते रुपेश. परेश आणि कुणाल. बॉलर रुपेश फास्ट केला जरा फास्ट केला. 3 षटकांच्या सामन्या 5 सामने कव्हर करायचे आहेत मित्रांनो. शॉर्ट पिच चेंडू होता भिरकावून दिलाय गली रिझन मध्ये. पंच केला पुन्हा एकदा अप्पर कट केला. अप्पर कट करत असताना 1 धाव मिळाली. धावसंख्या आता झाली ती 16. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. 4 धावा या पेनल्टीच्या स्वरूपात आम्ही ऍड केल्या. धावसंख्या झाल्या 15. 2 गडी बाद झाले आणि आता येतो तो पहिल्या चेंडूवर पहिली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 16. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने फंबिंग झाले.
एक धाव तर कंप्लीट केली, 2 धावा घेतल्या, तिसरी धावेसाठी मानस असेल पण 2 धावांवरच समाधान मानावं लागलं. 2 धावेने समाधान मानावं लागेल. 2 ने धावसंख्या वाढते ती 2 गडी बाद 18. धावसंख्या 18. चांगली सुरुवात पाहायला मिळाली तुम्हाला अक्षरा आरुष या संघामार्फत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. समोरच्या दिशेने खेळले, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतात आहे पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एक क्लास फटक्यामध्ये पाहिला तुम्ही क्लास आणि चेंडू जातो सीमारेषा पार. मिळेल तो सुपर चौकार. क्लास फटका होता. इनसाइड आउटचा फटका नेहमीच प्रभावित करतो प्रत्येक प्रेक्षकाला, कारण इनसाइड आउटचे फटके फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि एक चाणक्य फलंदाज असतो, जो एक तंत्रशुद्ध फलंदाज असतो, तो इनसाइड आउटचे फटके खेळतो आणि इनसाइड आउटचा एक चांगला नजाकत भरा देखणा फटका आपण पाहिला चौकाराच्या मार्फत. यावेळी पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईन. बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय फलंदाजी केली परेश यांनी. मागच्या सामन्यातील मी मॅन ऑफ द मॅच का ठरलो, सामनावीरचा पुरस्कार मला का मिळाला, हे उदाहरण पुन्हा एकदा दाखवून देत असताना बॅक टू बॅक लगावत असताना 2 चौकार. पहिला चौकार तुम्ही पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तर दुसरा चौकार तुम्ही पाहिला कव्हर पॉइंटच्या दिशेने. आणि खरंच एक तंत्रशुद्ध फलंदाज असतात, क्लासिक फलंदाज असतात, सराव जास्त सातत्याने करतात, असे फलंदाज नेत्रदीपक फटके लगावत असतात. आणि बॅक टू बॅक 2 चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली होती तब्बल 26. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. फलंदाज परेश यांनी शॉर्ट चेंडू पुढे खेळून याचा प्रयत्न होता. गोलंदाजांनी वेधलं की फलंदाज स्टेप आउट होतोय, त्याचाच फायदा घेत चेंडू थोडासा मागे ठेवला आणि चेंडूला गती सुद्धा दिली आणि निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 26. शेवटचा चेंडू या षटकातील. या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता आमचे मुख्य पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच. तुमचं देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. या सामन्यासाठी तुम्ही पंचांची भूमिका निभावली. स्लोअर केला, चेंडूला थोडीशी गती कमी केली, कुणाल धावत आले आणि धावचीच्या स्वरूपात बाद सुद्धा व्हायला लागेल. स्वतःची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केली, आत्महत्या केली. क्रिकेटमध्ये आत्महत्या आज सर्वात मोठी विकेट असते. यावेळी गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक तुमची विकेट घेत नाही, तर तुम्ही स्वतःहून तुमची विकेट बहाल करतात. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती आता 26. गडी बाद झाले ते 3. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. फलंदाजी मार्कवर जातील ते आता अनिकेत I11 संघातून खेळताना. नेहमी सातत्याने चांगली कामगिरी झाली या खेळाडूची. अनिकेत बॅटर अनिकेत. हा अनिकेत हे टाका सिनियर नाही तर ज्युनियर टाका. आता स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळते ते अनिकेत. समोरच्या दिशेने चांगले फटके लगावतात अनिकेत आणि सातत्याने सुतार समाजाच्या मॅचेसमध्ये तुम्ही त्यांना खेळताना पाहतात. ओपन क्रिकेटमध्ये ते I11 या संघातून नेहमीच सलामीला येतात. कधी 1 डाऊनच्या भूमिकेत येतात तर कधी 2 डाऊनच्या भूमिकेत येतात. सातत्याने चांगली कामगिरी पाहायला मिळते अनिकेत यांची. आता पाहूया या सामन्यात 6 चेंडू त्यांच्या जवळ आणि 6 चेंडूमध्ये किती धावा उभारतात हे आता पाहणं गरजेचं असेल. समोरच्या दिशेने खेळायचा होता पण कव्हरच्या क्षेत्रात चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू खाली होते. पांचाल्यांचा झेल त्यांनी खूप सुरेख चांगला पकडला आणि यावेळी चुकी केली. थोडेसे झेलपासून दूर होते पण चांगला प्रयत्न देखील पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न, हरकत नाहीये, तुम्ही प्रयत्न सुद्धा करा. असं नसतं की प्रत्येक चेंडूवर तुम्ही कॅच कॅरी करू शकतात. कधी कधी कॅचेस सुटतात सुद्धा, पण तुमचे प्रयत्न तुम्ही कमी पडू नका देऊ. आणि यावेळी चांगला प्रयत्न पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून आम्हाला. बॉलर्स कोण असतील, बॉलर्स नेम सांगणार? मानव. तर शेवटचं षटक घेऊन आले ते मानव. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा प्रयत्न केला होता पण यशस्वी नाही झाले. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली पण चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. अवघी 1च धाव मिळाली. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता ती 27.
2 षटकांच्या समाप्तीत 13च्या सरासरी धावसंख्या उभारली होती. आता पाहूयात शेवटचे 5 चेंडूमध्ये किती धावा उभारतात. यावेळी पुन्हा एकदा क्लासिकल फटका पाहायला मिळाला आम्हाला. अलंद कार्पेट फटका होता. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते. तोपर्यंत उचलतील आणि फेकतील. यामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आम्हाला. ती 2 फलंदाजांमध्ये अनिकेत आणि परेश यांच्या माध्यमातून. परेश यांच्या फटक्याचं वैशिष्ट्य बघा ना, काय फटके खेळतात ते. लेदर विकेट खेळतात असं वाटतात ते. सातत्याने ऑफ साईडच्या रिझनमध्ये जास्ती फटके त्यांनी खेळलेत आणि ऑफ रिझनमध्ये खेळणारे फलंदाज खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. जास्तीत जास्त फलंदाज देतात स्लॉगवरचं षटक असतं. ऑन साईडवर जास्तीत जास्त भर देतात. पण परेश एकमात्र असं खेळाडू मी पाहिले या स्पर्धेमध्ये की ऑफ रिझनमध्ये जास्तीत जास्त फटक्यांचा शोधात आहेत आणि फटकेमध्ये त्यांनी धावा देखील वसूल केला. आणि यावेळी ऑन साईडला चेंडू खेचलाय. लॉंग ऑन क्षेत्र निवडलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. क्षेत्रशः डोक्यावरून फ्लाय होत षटकार. पहिले 3 फटके त्यांनी ऑफ रिजन मध्ये खेळले. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले. त्यानंतर कव्हर पॉइंटने खेळले. त्यानंतर आलंद कार्पेट खेळले आणि आता 4थ्या चेंडूवर समोरच्या दिशेने लॉंगॉनचा क्षेत्र निवडला आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार षटकार. आणि या षटकाराने या 6 धावेने धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या झाली ती आता 35. याच दरम्यान आमचे दादा आणि त्यांचे पुत्र सुद्धा सामना एन्जॉय करायला आलेले. त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करू आणि 1ने धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती आता 36. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत तरी, कारण धावसंख्या कराव्या लागतील. समोर देखील तेवढाच ताकदवर संघ आहे. वासिक 11 नटा सुतारवाडी देखील संघ एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरला. जेव्हा तुम्ही एक सामना जिंकतात तेव्हा तुमची क्षमता, तुमचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला असतो आणि आज आत्मविश्वासावर तुम्हाला नेक्स्ट मॅच सुद्धा जिंकायची असते आणि चांगले प्रयत्न सुद्धा आहेत. चांगली फलंदाजी करतात आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला परेशांना, तो या स्पर्धेत पूर्णपणे आपली छाप सोडताना पाहायला मिळतोय. या सामन्यात देखील तो बहरलाय. 2 चौकार लगावले, 1 षटकार लगवले आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला सुद्धा मिळालाय. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू. यावेळी चेंडू जाईन फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू सीमा रेषा पार येतो. तो बॅक टू बॅक दुसरा षटकार परेश यांच्या बॅटमधून. काय बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे परेशसाठी. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी चेंडू म्हणजे ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला त्याने फटकेबाजी केली. धावसंख्या झाली या षटकाराच्या साह्याने तब्बल 42. चेंडू शिल्लक असतील या षटकातील 1. शेवटचा चेंडू. काय फलंदाजी केली या फलंदाजाने. धावसंख्या 42. शेवटचा चेंडू परेश यांच्या बॅटमधून. यावेळी क्षेत्र निवडला तो मिड विकेट मध्ये, पण क्षेत्ररक्षक तिकडे खाली होते आणि फलंदाज होतो तो बाद. चांगली खेळी केली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी. 2 षटकार 2 चौकाराच्या साह्याने आताशबाजी केली अक्षरशः आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 42. गुड बॅटिंग परेश. चांगली बॅटिंग केली होती या सामन्यामध्ये. 42 धावा झाल्या. कंपल्सरी 43 धावा कराव्याच लागतील कारण स्पर्धेचा नियम आहे चेसिंग आहे आणि चेसिंग होतील सुद्धा, कारण समोरचा संघ देखील वसिक 11 नाटाळ सुतारवाडी हा चांगला संघ आहे. या संघामध्ये देखील आक्रमक फलंदाज आहेत. धावा करायची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये या संघामध्ये आहे. मोबाईलचा वापर कमी करा खेळाडूंनी. बॅटिंग मध्ये लक्ष कमी राहतं मग नंतर. केले पहिल्या षटकात ऍड केले. 11 धावा होत्या. त्यानंतर 4 धावा आम्ही ऍड केल्या पेनल्टीच्या. पहिल्या षटकात 15 धावा होत्या त्या आम्ही ऍड केल्या. तुम्हाला परत एकदा आम्ही सांगतोय की धावसंख्या आता झालेली ती 42. करायचे तुम्हाला 43. चला फलंदाज लवकर पाठवा. सुतारवाडी वसिक 11 नाटाळ फलंदाज पाठवा लवकर. एक सामन्याला जर अर्धा तास घेतला तर सामने होणार नाहीत मित्रांनो. 35 मिनिटं जर तुम्ही एक सामन्याला घेतले तर सामने होणार नाहीयेत. त्यामुळे फलंदाज पाठवा लवकर. चला फलंदाज पाठवा मित्रांनो लवकर प्लीज. फलंदाज पाठवा. कॉर्पोरेट करा आयोजकांना. आम्हाला काय नाही, आम्हाला आयोजकच सांगतात फटाफट केला. जे आम्हाला आयोजक सांगतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आमचं याच्यामध्ये काही नसतं.
चला बॅटरी मैदानात पाठवा लवकर फटाफट. 43 धावांची गरज आहे. एक षटक पॉवर प्लेचा असेल. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल तो वसिक 11 नाटाळ सुतारवाडी या संघाचा. तर चेंडूची मागणी आहे. नवीन चेंडू या सामन्यात देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हे घ्या गणेश दादा, हे घ्या. 2 देऊन ठेवा. वारंवार चेंडू मागतील. हरवला फुटला तर. स्ट्राईकला असतील ते योगेश आणि नॉन स्ट्राईकला असतील ते सुधीर. स्ट्राईक एंडिंगला तुम्ही पाहू शकता. तर सुधीरला, तर नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता सुधीरला. सलामीचे 2 फलंदाज. मुख्य फलंदाज आता फलंदाजीसाठी सज्ज यश पांचाल तुम्ही पाहू शकता. गोलंदाजीच्या मार्कवर राईट ओव्हर द विकेट नेहमीच मारा त्यांचा असतो. उंचपुरे असे खेळाडू आहेत यश पांचाल. जर्सी नंबर तुम्ही पाहू शकता 999. सलामीसाठी सज्ज झाले ते स्ट्रायकर फलंदाज योगेश आणि त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला त्यांची साथ निभवण्यासाठी तयार होतील ते सुधीर. नेक्स्ट मॅच साठी आम्ही कॉल करत आहोत श्री समर्थ निगडी देऊळवाडी विपक्ष त्यांच्या समोर खेळणारा संघ जय बजरंग मळाई. तर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित नाणेफेकीसाठी या. आता आम्ही कॉल करू तेव्हा तुम्ही लगेच येत जा, कारण सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. मित्रांनो, तुमची हेल्प आणि तुमचा पाठिंबा आता आम्हाला बहुमूल्य राहील, कारण स्वच्छ सूर्यप्रकाशात आम्हाला हे सामने फिनिश करायचे आहेत. फुलटॉस लो फुलटॉस चेंडू होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. यावर एक धाव देखील कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आपल्याला शॉर्ट कव्हर मध्ये. तुम्ही पाहू शकतात यावेळी फिल्डिंग मध्ये पॉइंट आहेत, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहेत, मिड ऑफ आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आहेत, डीप मिड विकेट आहेत, शॉर्ट मिड ऑन आहेत, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअर लेग. समोरच्या दिशेने खेचून काढलाय. कुणाल तिथे सज्ज होते. चांगला प्रयत्न राहिला यावेळी क्षेत्ररक्षणाचा. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा यश पांचाळ यांचा पुढील चेंडू. यावेळी डावी एसटी सोडून झालाय चेंडू. पंचांचा इशारा येतोय तो वाईड. वाईडने अवांतर धावसंख्येत एकने भर पडेल. त्याचप्रमाणे संघाच्या अकाउंट मध्ये सुद्धा भर पडेल. धावसंख्या दिली ते 2 चेंडूच्या मुबादल्यात 2. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. यावेळी क्षेत्र निवडलाय तो फाईन लेगचा, पण डिक्लेअर झोन असल्याने धावा मिळतील त्या फक्त 1. 3 चेंडू 3 धावा. आतापर्यंत विश्लेषण तुम्ही पाहिलं गोलंदाजीचं. पहिल्या चेंडूवर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. तीन चेंडू 3 धावा. आतापर्यंत झालेलं षटकातील विश्लेषण 3 चेंडू 3 धावा. स्लो चेंडू केलाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तैनात होते. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये यश पांचाळ यांनी, कारण यश यांना माहिती आहे पॉवर प्लेचा षटक आहे. चांगली गोलंदाजी जर मी केली तर जास्तीत धावा राहतील माझ्या उर्वरित 2 गोलंदाजांना. आणि यावेळी मोठ्या फटक्याच्या शोधात असतील ते योगेश आणि मोठा फटका खेचायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि खूप सुरेख असा झेल पकडलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज होतोय तो बाद. धक्का क्रमांक लागलाय तो पहिला वसिक 11 नाटाळ सुतारवाडी या संघाला. तर सुधीर यांना तंबूचा रस्ता दाखवलाय तो यश यांनी. आक्रमक फलंदाज होते. आता सर्व विसरून मला वाटतं आता न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते नितेश यांना काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील.
आणि चांगला प्रयत्न, सर्व पूर्ण मदार असते ती वन डाऊनला फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूवर, कारण वन डाऊनचा फलंदाज हा नेहमी सक्षम फलंदाज असतो. चारही दिशांमध्ये फटकेबाजी करण्यामध्ये तो माहीर असतो. ओव्हरपिच चेंडू होता, त्याचा फायदा आता उचललाय. बघूया, वॅकेंट एरिया निवडलाय. चेंडू 2 क्षेत्ररक्षक डोक्यावरून तर फ्लाय तर झालाय. क्षेत्ररक्षण चांगला झालाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय आणि बघता बघता 2 धावा झाल्यात आणि 2 धावेने षटक होतंय समाप्त. धावसंख्या होती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 6. 43 धावा करायच्या होत्या. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष्य. 37 धावा या 2 षटकांमध्ये तुम्हाला कराव्या लागतील. तब्बल 4 ते 5 मोठे फटके मारावे लागतील. रेल्वे ग्राउंडचं मैदान आहे, त्यामुळे सीमारेषा ही खूप लांब असते. बाउंड्रीज तुम्ही लांब पाहू शकता. तर न्यू गोलंदाजच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आले ते सारंग. मागच्या सामन्यात देखील सुरेख गोलंदाजी केली सारंग यांनी. 2 ते 3 त्यांनी स्वेर चेंडू हाताळले, पण निर्धाव चेंडू देखील तेवढेच भरपूर टाकले त्या सामन्यामध्ये. यश जरा फास्ट केला. वारंवार क्षेत्ररक्षक नका लावू प्लीज. अजूनही 4 सामने खेळवायचे आहेत मित्रा. 5 वाजायला आलेत. जरा तुम्ही या गोष्टीचा भान ठेवा. अर्ध्या तासात एक सामना संपला पाहिजे. अनिकेत, सामन्याकडे लक्ष द्या, फोकस करा. तर षटकाला होते सुरुवात. सारंग यांच्या पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज गेले, पण कॉल दिला यष्टीरक्षकाने आणि सांगितलं परेश यांनी की हा झेल माझा आहे. आणि जवळजवळ 15 ते 20 पावलं धावत जाऊन हा चांगला झेल पकडलाय. एक अविश्वसनीय असा झेल पकडलाय परेश यांनी ची कामगिरी पाहिलीत ना, तर या स्पर्धेत संपूर्णपणे प्रभावित केलं या खेळाडूने. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, विकेट किपिंग असो, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपला दर्जा उंचावलाय. आणि स्वतः दर्जा उंचवायचा असेल तर या अशा स्पर्धा असतात. या स्पर्धेमध्ये स्वतःचा दर्जा उंचावायचा असतो. इथून तुम्हाला मोठा प्लॅटफॉर्म भेटतो आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ओपनच्या संघामध्ये खेळायला सुद्धा तुमची वर्णी लागते. त्यामुळे या ज्या तुमच्या गाव समाजाच्या मॅचेस होतात, आज तुम्ही पाहता सुतार समाजाच्या मॅचेस आहेत, आमच्या इथे ग्रामीण समाजाच्या मॅचेस होतात. तर या ज्या समाजाच्या आपल्या मॅचेस असतात, या समाजाच्या मॅचेसमध्ये तुम्ही चांगला खेळ करायचा प्रयत्न करायचा असतो, स्वतःला डेव्हलप करायचा असतो. स्वतःला विक्रम, तर नेक्स्ट बॅट्समॅन मैदानामध्ये येतील ते विक्रम. स्वतःला डेव्हलप करा, स्वतःचा खेळ उंचवा, दर्जा वाढवा स्वतःचा. आणि तसंच काही करून दाखवत असताना तुम्ही खेळाडू पाहता तो परेश. अक्षर आरुशिलन संघातून चांगली कामगिरी केली आतापर्यंत परेश यांनी. सारंग यांचा पुढील चेंडू तेज तरार चेंडू होता. पंचांकडे अपील केले, पण निर्धाव चेंडूची सांगता. चांगली संघ बांधणी केली मित्र बोलेन यश पांचाळ यांनी. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, त्यामुळे चांगले खेळाडू त्यांनी निवडून काढलेत. अनिकेत त्यांना सुद्धा त्यांनी टाइमआउट बोलवलं खेळासाठी. आमच्या समोरच त्यांना कॉल केला की ये लवकर, फलंदाजी आली आहे, आणि आले सुद्धा ते. यावेळी पंचांचा इशारा येतो स्वेर. ज्या टायमाला तुम्ही चांगली गोलंदाजी करत असता तेव्हा दिशाहीन गोलंदाजी का करतात हा नेहमीच प्रश्न पडलेला असतो. कारण तुम्ही एखादा चेंडू वाईट टाकता तेव्हा मनोबल वाढतं ते फलंदाजाचं, आणि एका दुसरा डॉट चेंडू टाकता तेव्हा मनोबल खच्ची होतं ते फलंदाजाचं. तर तुम्ही यावेळी वाईट टाकून मनोबल वाढवले ते फलंदाजाचं. तर बघूया विक्रम या चेंडूवर कसा मुकाबला करता. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला गती होती, तोपर्यंत फलंदाज होईन तो बाद. वेगवान चेंडू हाताळला, कमबॅक केला. पुन्हा एकदा चांगला कमबॅक पाहायला मिळाला ते सारंग यांच्या मार्फत. सारंग यांनी मागच्या षटकात देखील चांगली गोलंदाजी केली. त्यांचा चुकतं फक्त एकच ठिकाणी की ते वाईट चेंडू जास्तीत जास्त हाताळतात. वाईट चेंडूवर त्यांनी त्यांच्या हातावर कंट्रोल केला तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले गोलंदाज बनू शकतात. न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते आता ओमकार. सारंग यांनी आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि 3 चेंडू मध्ये 1 वाईट देत असताना फक्त 1च रन दिले आणि त्याचबरोबर 2 फलंदाजाला सुद्धा बाद केले. तर
फलंदाज असतील ते आता ओमकार. तर मी नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना आमंत्रित करतोय. श्री समर्थ निगडी देऊळवाडी वर्सेस जय बजरंग मळाई या दोन्ही संघाच्या कर्णधारी. तुम्हाला ऑफिशियल कॉल आहे. 3 षटकं संपायच्या आत यानंतर बघा 2 धावेची पेनल्टी. मगाशी जीन्स परिधान केली तेव्हा लावले तर तुम्हाला दोन्ही संघाचे कोणी पण जो कर्णधार लेट येईल त्याला 2 धावेची पेनल्टीज केलं जाईल. तर प्लीज तुम्हाला विनंती आहे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 3 षटकं संपायच्या आत आमच्या समालोचन कक्षाच्या समोर येऊन थांबा. नाणेफेकी लगेच होईल. श्री समर्थ निगडी वर्सेस जय बजरंग मळाई हा तुमचा ऑफिशियल कॉल आहे. सारंग यांचा पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. ओमकार यांनी आल्या तो चेंडू तर फटकावला जरूर आहे पण याच्यावर एकच धाव मिळेल. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. ओके 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 ओके. तर विश्वकर्मा 11 भोसले हा संघ जिंकलेला आहे तर माफी असावी. विश्वकर्मा 11 भोसले हा संघ तिसरी फेरीतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे पुढची लढत होईल ते विश्वकर्मा 11 भोसले विरुद्ध जय बजरंग मळाई. तर आता विश्वकर्मा 11 भोसले संघाचे कर्णधार ऑलरेडी आमच्या कमबॉक्स मध्ये आलेले आहेत. तर मी विनंती करतो जय बजरंग मळाई या संघाचे कर्णधार त्वरित या, जास्ती वेळ घेऊ नका. याच दरम्यान येथे ते सिंगल आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडूंवर 2 सिंगल आले आणि निर्धाव चेंडूची सांगताना षटक समाप्त झालंय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 9 धावा करायच्या होत्या तुम्हाला 43 आणि आता येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. 7 चेंडूवर 34 धावांची गरज. अवघा 3 धावांचं षटक हाताळलं आणि 2 गडी बाद केला सारंग यांनी. चांगली कमबॅक केला सारंग यांनी पुन्हा एकदा आणि शेवटचं षटक हाताळतील ते आता स्टार खेळाडू, ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केला असा खेळाडू परेश. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात परेश यांना. जय बजरंग मळाई संघाचे कर्णधार कृपया लवकरात लवकर या. वाईट चेंडू आलेत का? जय बजरंग मळाई लवकर या प्लीज. कॉर्पोरेट करा आम्हाला. विश्वकर्मा 11 भोसले संघाचे कर्णधार आले. गोलंदाज आहेत ते परेश. पहिला चेंडू वाईड आहे. धावा झाल्या त्या 10. चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय होत आला या संघर्षमय षटकार. 34 धावा करायच्या होत्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर षटकार आला. 34 मधून 6 गेल्या, उरल्या 28. एक वाईडच्या स्वरूपात कट झाली, उरल्या 27 आणि आता राहिले समीकरण 5 चेंडू आणि 27 धावांचा. षटकार खेचलाय तो नितेश यांनी. यावेळी चांगला चेंडू हाताळला परेश यांनी. कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू टाकला. तर 4 चेंडू आणि 27 ची गरज. 4 षटकार खेचले तरी हा सामना तुम्ही विजयी होऊ शकत नाही. पण तरी पराभव आणि जय मधील अंतर कमी करण्यासाठी आता फटके मारावे लागतील तुम्हाला. यावेळी हलक्या हाताने चेंडू हाताळला. सिंगल आली. 3 चेंडू शिल्लक आले ना. तर मी लखन साहेबांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्या. लखन साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये टॉस उडवत आहोत. जय बजरंग मळाई विपक्ष विश्वकर्मा 11 भोसले या 2 संघांमध्ये पुढील सामना होईल. तर दोन्ही संघाचे कर्णधार ऑलरेडी आमच्या समालोचन कक्षामध्ये आले. आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल दोन्ही संघाचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि याच दरम्यान सुरेख झेल पकडल्या अनिकेत यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने. शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाज बाद झालाय त्यामुळे गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये ही विकेट ऍड होईल. तर सामन्याला सुरुवात करू आपण. थोड्याच वेळ नाणेफेकीचा कॉल झाला संपन्न.
आणि सामना संपलाय आणि दुसरी फेरीमधील पहिला सामना जिंकतोय आणि लगातार